नमस्कार फ्रेंड्स, एकताच किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। फ्रेंड्स, प्रत्येक घरामध्ये बनणारी बटाट्याची भाजी, अगदी भाजी घरामध्ये नसेल तर बटाटे घेऊन आपण मस्तपैकी अशी पिवळी भाजी बनवतो आणि मुलांना आणि मोठ्यांना देखील ही खूप आवडते। आणि अगदी साधी सिंपल अशी रेसिपी आहे जी मी माझ्या पद्धतीने बनवलेली आहे। तर तुम्हाला रेसिपी आवडली तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। चला तर आपण व्हिडिओला स्टार्ट करूयात। एका कढईमध्ये मी तेलामध्ये जिरं मोहरीची फोडणी देणार आहे। नंतर आपण बारीक नाही तर मी लांबडा चिरलेला आहे आणि त्याच्यामध्ये 2 भाग करून कांदा कापलेला आहे। तो कांदा आपण तेलामध्ये तळून घ्यायचा आहे। नंतर त्यामध्ये आपल्याला तिखट ज्याप्रमाणे हवे, अगदी झणझणीत हवी असेल तर झणझणीतवाली मिरची तुम्ही घेऊ शकता। तर ती मिरची आपण चिरून बारीक त्यामध्ये ॲड करायची आहे आणि कांद्यासोबत ती सुद्धा भाजून घ्यायची आहे। अशा प्रकारे आपला कांदा भाजला गेला की त्यामध्ये आपण हळद टाकूया। अर्धा चमचा हळद ॲड केलेला आहे मी। हे सर्व मिक्स करून घेऊ। नंतर आपण त्याच्यामध्ये उकडलेले बटाटे आणि कोथिंबीर ॲड करायची आहे। चवीपुरते मीठ ॲड करायचे आहे। हे सर्व आपण एकत्र करून घेऊ। अशा प्रकारे आपण मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून बटाट्याला सर्व प्रकारे मसाला लागला जाईल। मसाला आपला काहीच नाही आहे, पण जो आपण हळद, मीठ आणि कोथिंबीर आहे तो चांगल्या प्रकारे मिक्स होईल, बटाट्याला लागला जाईल। तर अशा प्रकारे आपण मिक्स करून घेतलेली आहे। मस्त कलर दिसत आहे बटाट्याच्या भाजीचा आणि खूपच सिंपल अशी रेसिपी आहे, झटपट होणारी रेसिपी आहे आणि मुलांच्या टिफिनसाठी मुलांना खूपच आवडते ही बटाट्याची भाजी। बटाटे चांगले मिक्स करून झाले मसाल्यामध्ये की आपण त्याच्यावरती झाकण लावून ठेवणार आहोत 1 ते 2 मिनिटं, जेणेकरून बटाटे चांगले वाफून निघतील आणि अगदी चांगले मसाल्यामध्ये मुरले जातील। तर बघा, आपली बटाट्याची भाजी खूप छान प्रकारे तयार झालेली आहे आणि खूप साधी सिंपल अशी प्रत्येकाने आवडीने खाल्ली जाणारी बटाट्याची भाजी आहे। तर रेसिपी आवडली तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय।